विधानसभेसाठी मतदारांनी आपली पसंती निर्विवादपणे महायुतीच्या पारड्यात घातली। या पार्श्वभूमीवर पक्षात 2023 मध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुतीत समाविष्ट झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभेतली कामगिरी महत्त्वाची मानली जात होती। यात पक्षाने 59 जागा लढवल्या, त्यापैकी 41 जागांवर विजय किंवा आघाडी मिळवल्याचं चित्र आहे। आतापर्यंत एकूण मतांपैकी 12% मतं राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहेत। स्वतः अजित पवारही बहुचर्चित बारामती मतदारसंघातून भरघोस मतांनी जिंकून आले आहेत। एकूणच विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर पसंतीची मोहर उमटवली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात 2019 मध्ये तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या, तर पक्षफुटीनंतर आताच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने इथं एकूण 25 जागा लढवल्या असून 15 जागांवर आघाडी किंवा विजय मिळवल्याचं चित्र आहे।